रुपयाचा निधी अकलूज माळेवाडी किंवा आपल्या नगर परिषदेसाठी म्हणून हा मंजूर झालेला आहे. त्याची कामं देखील सुरू आहे. तसंच वॉटर सप्लायसाठी म्हणून 211 कोटी रुपये मंजूर झाले, त्याचे काम सुरू आहे. आणि अंडरग्राऊंड गटरसाठी 121 कोटी रुपये. म्हणजे याचा विचार जर केला तर साधारणतः 240 आणि 211 जवळपास 400-450 कोटी रुपये, 450 कोटी रुपयाची रस्ता, गटर आणि पाईपलाईन, पिण्याची पाण्याची पाईपलाईन अशी 450 कोटी रुपयाची कामं ही आपल्या हद्दीमध्ये आपल्या गावामध्ये ही कामं सध्या सुरू आहे. आणि नगर परिषद स्थापन झाल्यापासून जवळपास 59 कोटी रुपयाची कामं आतापर्यंत आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून झालेली आहे. दिवाबत्ती वाचवायची असेल, शौचालय बांधायचे असतील, विद्युत दाहिनी आगलाईच्या या ठिकाणी आपण विद्युत दाहिनी देखील त्या ठिकाणी केलेली आहे. पण टीपी अद्याप तिथं नसल्यामुळे लाईटचं कनेक्शन नसल्यामुळे ती सुरू झालेली नाही. अशी जवळपास 59 कोटी रुपये ही वेगळी कामं, जवळपास 500-525 कोटी रुपयाची कामं नगर परिषद स्थापन झाल्यापासून आणि बॉडी अस्तित्वात नसताना एवढी कामं आपल्या परिसरामध्ये होत आहे. एवढा निधी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध झाला, राज्य शासनाकडनं झाला, केंद्र सरकारकडनं झाला. आपल्याला कल्पना असेल त्यावेळेस आपल्या पाणी पुरवठा योजनेचं काम करायचं होतं, त्याची मंजुरी घ्यायची होती आणि काही तांत्रिक कारणामुळे आपलं गाव त्याच्यामध्ये बसत नव्हतं. आणि तेवढ्यासाठी म्हणून मी, कारण की केंद्र शासनाची योजना अमृत 2 या योजनेतून ही पाणी पुरवठा योजना बसवायची होती. आणि तेवढ्यासाठी 15 मिनिटाच्या कामासाठी म्हणून मी दिल्लीला गेलो आणि संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो. सेक्रेटरी लेवलचे अधिकारी होते, महिला अधिकारी होत्या, मॅडम होत्या. त्यांनीच आश्चर्य व्यक्त केले की तुम्ही एवढ्या कामासाठी दिल्लीला कशाला आहात. काय म्हणजे महत्वाचं आहे, आता जर ते बसलं नाही तर माझं गाव उघडलं जाईल. आणि गेलो आणि तात्पर्यरित्या त्या जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या महिला अधिकारी होत्या, IAS ऑफिसर होत्या, त्यांनी आपल्या ऑफिसचा समावेश त्या योजनेमध्ये केला आणि आज ही आपल्याला त्याचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे. त्याची कामं देखील सुरू आहे. आणि आपल्याला कल्पना असेल की सगळ्याला गावाला बोलून मी कारखान्यावरती उदय सभागृहामध्ये आम्ही सगळ्यांनीच बैठक घेतली होती आणि त्यावेळेसच सांगितलं होतं की रस्त्यांची, गटरची कामं होणार आणि पूल उठणार. त्यावेळेसच सांगितलं, त्यामुळं अडचण होणार. अजून तर बाहेरचीच कामं सुरू आहे, अजून लहान पेठांमध्ये किंवा लहान गल्ल्यांमध्ये अजून कामं सुरू झालेली नाही. त्यामुळे लहान गल्ल्या जिथं असतील किंवा जिथं अडचणीचा भाग असेल तिथे ज्यावेळेस ही कामं सुरू होती त्यावेळेस अधिक अडचण वाचणार आहे. त्यामुळे शिवाय घालायचं आहे काम करू नका, ती होणारच आहे. रस्ता करायचा आहे, गटर करायचे, अंडरग्राऊंड गटर करायचे, थोड्या दिवस गैरसोय होणार आहे, पण कायमचा प्रश्न सुटणार आहे. ह्यासाठी म्हणून त्या सगळ्या योजना आपण त्या ठिकाणी करतोय. आणि मला दुसरी विनंती करायची, तुम्हालाही करतो, तो उपस्थित नसताना त्यांनाही तुम्ही सांगायचं की ज्याला क्रॉसिंग करून घ्यायचंय, रस्ता क्रॉस करून घ्यायचाय, काही कारण असतो ते त्याचं कसली वायरिंगचं काम असू द्या नाहीतर पाईपलाईनचं काम असू द्या, रस्ता करायच्या अगोदर क्रॉसिंगचं काम करून घ्यायचं.